मित्रांनो, आज आपण सिंधू संस्कृतीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती जी परीक्षेमध्ये वारंवार विचारली जाते ती पाहणार आहोत. सिंधू संस्कृती ही प्राचीन काळातील एक समृद्ध आणि विकसित संस्कृती होती, जी साधारणतः इसवी पूर्व 3300 ते इसवी पूर्व 1300 या कालखंडामध्ये सिंधू नदीच्या काठी विकसित झाली होती. लक्षात ठेवा, काल 3300 ते 1300 तो पण इसवी पूर्व आहे. आणि सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असे म्हणतात. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती या एकच आहेत. काही ठिकाणी आपलं नावं जरी भिन्न दिसली तरी पण हडप्पा आणि सिंधू या दोन्ही संस्कृत्या एकच आहेत. स्थान: सिंधू संस्कृती ही सध्याच्या पाकिस्तानातील सिंधू नदीच्या खोऱ्यात आणि भारतातील पंजाब, हरियाणा, गुजरात या प्रदेशामध्ये विकसित झाली. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामधील पहिलं स्थळ हडप्पा हे असल्यामुळंच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. महत्त्वाचे शहरे: या संस्कृतीमधील प्रमुख शहर हे हडप्पा होते. त्यानंतर मोहनजोदाडो, तसेच लोथल, चहुंदडो, राखीगढी इतर शहरांचा देखील समावेश यामध्ये आहे. स्नानगृह: मोहनजोदाडो या ठिकाणी सापडलेले स्नानगृह हे या संस्कृतीमधील एक प्रसिद्ध असं वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा, मोहनजोदाडो आणि स्नानगृह यावरून एक शॉर्ट ट्रिक तयार करा, महान स्नान. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतो की स्नानगृह हे कोणत्या ठिकाणी सापडले, तर लक्षात ठेवा, मोहनजोदाडो या ठिकाणी हे मोठे स्नानगृह सापडलेले आहे. नियोजनबद्ध शहरे: रस्ते सरळ व रुंद आणि सांडपाणी व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम ही त्या काळातील शहरांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. आजही आपण ड्रेनेज सिस्टीम चांगली बनवू शकलो नाही, परंतु त्या काळामध्ये अतिशय व्यवस्थित अशी ड्रेनेज सिस्टीम सिंधू संस्कृतीमधील लोकांनी विकसित केलेली होती. घरे दगड मातीच्या विटांनी बांधलेली होती आणि बहुतेक घरे 2 किंवा अधिक मजल्यांची होती. जलव्यवस्थापन: पाण्याच्या टाक्या, विहिरी, स्नानगृह, सिंचन सुविधा, साठवणूक, सांडपाणी व्यवस्था यांचा वापर करून जलव्यवस्थापन हे अतिशय उत्कृष्ट होते. धातूंचा वापर: तांबे आणि कांस्य या धातूंचा वापर त्या काळातील लोकांनी केलेला आहे, परंतु लोखंडाचा वापर मात्र त्यांनी केलेला नाही. आणि लक्षात ठेवा, मानवाने सर्वप्रथम वापरला धातू कोणता, तर तो आहे तांबे. वस्त्र व अलंकार: त्या काळातील लोक कॉटनचे म्हणजेच सुती वस्त्र वापरत असत आणि स्त्री पुरुष अलंकार वापरत असत, ज्यामध्ये कडे, बांगड्या, हार, अंगठ्या यांचा समावेश होता. वरील चित्रामध्ये आपण पाहू शकता विविध अलंकार आहेत. लिपी: सिंधू संस्कृतीमध्ये एक विशेष लिपी होती जी अजूनही संपूर्णपणे आपल्याला उलगडलेली नाही किंवा वाचता आलेली नाही. ती लिपी म्हणजे चित्रलिपी असा एक शास्त्रज्ञाचा अंदाज आहे. जेव्हा ही लिपी आपल्याला वाचता येईल तेव्हा सिंधू संस्कृतीमधील अतिशय रोचक माहिती आपल्यासमोर नक्कीच मिळेल. व्यापार: सिंधू संस्कृतीमध्ये व्यापाराची प्रथा होती. मेसोपोटेमिया व अन्य प्रदेशाशी त्यांचा व्यापार चालत होता आणि व्यापारासाठी ते मातीचे शिक्के, मणी आणि धातूंचे दागिने यांचा वापर करत असत. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास: सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची नेमकी कारणे अजूनही स्पष्ट नाहीत. काही तज्ज्ञांच्या मते पूर, भूकंप किंवा पर्यावरणीय बदल यासारख्या नैसर्गिक कारणामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा, तर काहींच्या मते परकीय आक्रमणामुळे हडप्पा संस्कृती नष्ट झाली. मित्रांनो, 2025 पासून राज्यसेवा ही वर्णनात्मक होणार आहे. त्या संदर्भामध्ये सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा या प्रश्नासाठी या तथ्यांचा आपण वापर करू शकतो. या व्हिडिओसाठी मी खालील प्रकारची संदर्भग्रंथ वापरलेली आहेत: महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तामिळनाडू स्टेट बोर्ड, लुसेंट जीके आणि NCERT यांचा वापर करून हा व्हिडिओ मी आपणास